सोलापूरमधील शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राकेश कुद्रे आणि श्रीकांत सुरपुरे अशी या आरोपींची नावे आहेत। दोन्ही आरोपींना कर्नाटकातील इंडी गावातून ताब्यात घेण्यात आलंय। पडळकर समर्थक शरणू हांडेचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांवर गुन्हे दाखल आहेत। मुख्य आरोपी अमित सुरवसेसह 4 जण सध्या पोलीस कोठडीत आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडून। सौरभ, जर पाहिलं तर शरणू हांडे प्रकरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात आता चर्चेचं उदाहरण बनलेलं आहे। त्यात त्यांनी आमदार रोहित पवारांवरती देखील संशय व्यक्त केला होता शरणू हांडेने, आणि सोलापूर पोलिसांनी जी कामगिरी केली आहे ते अगदी कौतुकास्पदच म्हणावं लागेल। कारण शरणू हांडेचा जर प्राण कोणामुळे वाचला असेल तर ते सोलापूर पोलिसांमुळे वाचला जातो, असं शरणू हांडे स्वतः सांगतो। आणि सोलापूर पोलिसांनी काल मध्यरात्री जे आहे कर्नाटक राज्यात जाऊन आणखीन 2 आरोपींना जे आहे ते पकडलेले आहे। आरोपींची नावं अशी आहेत की राकेश भीमाशंकर कुंद्रे, श्रीकांत बाबूराव सुरपुरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। साधारणतः हे दोघं जे आहेत कर्नाटकातील इंडी या ठिकाणी होते आणि सोलापूर पोलिसांनी त्यांना मध्यरात्री जाऊन ताब्यात घेतलेलं आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद सौरभ या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।